Hello. I just watch a movie. एक मूवी बघितलं मी, गिफ्टेड, 2017. It's a really nice movie, nice and great. Been part of, like, feels like emotionally attached to me. कसं आहे, काही काही मूवीज नाही का, खूप जास्त ॲक्शन नसते. ऑफकोर्स नॉट. काही काही मूवी जस्ट यासाठी बनून असतात की ते इट जस्ट रिअली गुड, जस्ट रिअली नाईस. व्हाय? कारण ते अशी कहाणी सांगतात, अशी कहाणी आपल्यासमोर रिप्रेझेंट करतात की याला सांगू कसं राव, मला कळून नाही राहिलंय. एक प्रकारे मुतायचं पण आहे. इथून मुतून घेऊ का? या थोडस मुतून घे जरा. ओके. माझ्या घरासमोर, म्हणजे मोठ्या वडिलांचं घर आहे ना, ॲक्च्युली मी रात्री इथे झोपायला येतो. तर काय आहे की आता इथे वरती टेरेसवर घुमून राहिलाय मी, आणि इथे मला लघवी लागली, तर खाली जाण्यापेक्षा मी इथेच कोपऱ्यात लघवी करून टाकली. सो मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे की गिफ्टेड मूवी, या मूवी इज कम्प्लिटली अमेझिंग, ऑसम, ग्रेट. ही कहाणी बराच वेळा खूप जणांनी एक्सप्लेन केली आहे. म्हणजे कसं आहे, एक फादर एका मुलासाठी किंवा एक कॅरेक्टर त्या छोट्या पर्सनसाठी का करतो, कशाप्रमाणे जिद करतो आणि त्याला कुठपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. ही त्याची एक स्टोरी लाईन आहे की एक मुलगी असते, जिची आई एक मॅथमॅटिशियन असते, आणि युजली ती ज्या बॅकग्राऊंडमध्ये जी ग्रोथ झाली आहे, म्हणजे तिचे जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते काफी स्ट्रिक्ट आहे, काफी टाईट आहे. या आय नो, म्हणजे या स्ट्रिक्ट आणि या टाईट याच्यामुळे, रूल्समुळे ती एक प्रकारे मॅथमॅटिशियन बनली, अ ग्रेट मॅथमॅटिशियन. बट ती जगू शकली नाही. व्हाय? कारण ती एक मॅथमॅटिशियन बनली, बट एक बिईंग ह्युमन नाही बनली, एक ह्युमन राईट्स नाही बनले. कसं आहे की आपण एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण कोणावर फोर्स करू शकत नाही का बिईंग सक्सेसफुल. या आपल्याला स्वतःला, हे जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे ना, तो स्वतःवरच डिपेंड करतो. दुसऱ्यावर डिपेंड करता येत नाही, किंवा दुसऱ्यावर फॉलो सुद्धा होत नाही, तो स्वतःवरच फॉलो होतो. या म्हणजे कसं आहे, सिम्पल मध्ये समजा, जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे तर मेहनत आपण करावी लागते. कारण आपल्याला माहित आहे की आपली लेवल, आपली कंडिशन काय आहे आणि आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. कसं आहे, आता कसं माझ्या वडिलांना वाटते की मी सक्सेसफुल व्हावं, किंवा माझ्या वडिलांना वाटते का मी एक खूप मोठा जिनियस सायंटिस्ट व्हावं, आणि त्यांनी माझ्या मागे खूप प्रयत्न केले. त्यांनी खूप क्लासेस लावले, हे लावले, ते लावले. बट इन द एंड रिझल्ट तर मला द्यायचा आहे ना. वडील थोडी देणार आहे. वडील अप्रोच करणार का, भाऊ क्लासेस कर, हे कर, ते कर, फोर्स करणार, ऑल दिस थिंग. बट इन द एंड हे आपल्यावरच डिपेंड आहे. तर फिल्मशी आणि हे मी जे सांगून राहिलो याच्याशी काय रिलेट आहे? रिलेट हे आहे की जी त्या मुलीची आई होती, जी एक मॅथमॅटिशियन होती, आणि ती ज्या वेनी ग्रोथ झाली होती तो वे काफी स्ट्रिक्ट होता, बहुत जास्त. या आणि जेव्हा त्या मॅथमॅटिशियनची एक मुलगी झाली, तिला माहित होतं की माझी मुलगी पण एक मॅथमॅटिशियन आहे,
बट तिला वाटलं की तिला एक मॅथमॅटिशियन न होण्यापेक्षा एक बिईंग ह्युमन भेटलं पाहिजे. म्हणजे मी एक प्रकारे सिम्पलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की तिला वाटत होतं की तिच्या मुलीला एक मॅथमॅटिशियन तर आहे ऑफकोर्स, म्हणजे कसं आहे की ती एक मॅथमॅटिशियन आहे, इट्स अ रिअली गुड थिंग, बट तिला एक ह्युमन पण बनू द्यावं असं वाटते. कारण ह्युमन बनणं, एक ह्युमन राईट्स बनणं, खुशी असणं, मित्रांसोबत हँगआउट करणं, ठीक आहे. आपल्याला समोर जाऊन मॅथमॅटिशियन बनायचं आहे, यासाठी का आपण आतापासूनच पढाई करत राहायची, 24 घंट्यातून 18 घंटे कंटिन्यू पढाई करत राहायची? नो. एक फॅक्ट आहे का आपण ते समजून घ्यायला पाहिजे आणि मूव्ह ऑन व्हायला पाहिजे आणि फर्दर लाईफला एन्जॉय पण करायला पाहिजे आणि टार्गेटला चेस पण करायला पाहिजे. ऑल द सेम. कारण आपल्याला माहिती आहे का आपण कुठपर्यंत चाललो आणि कशाप्रमाणे चाललो, आपली प्रोग्रेस होत आहे का नाही होत आहे हे आपल्याला माहित आहे. सो ऑल दिस थिंग म्हणजे ती मुलगी विचार करत होती का आपल्या मुलीला ज्या फोर्सनी, जेव्हा स्ट्रिक्ट रूलनी आपण जे ग्रोथ झालो आहे तशाप्रमाणे तिला ग्रोथ नाही होऊ द्यायचा आहे आणि बिलकुल एक नॉर्मल जिंदगी तिला भेटली पाहिजे. म्हणून तिने तिच्या मुलीला तिच्या भावाजवळ दिलेलं आहे. व्हाय? कारण जे तिची आई होती ती काफी स्ट्रिक्ट होती आणि तिचे जे हजबंड म्हणजे त्या मुलीचा बाप काही इंटरेस्टेड नव्हता या फंडामध्ये, या मॅथमॅटिशियन आणि या मुलीमध्ये वगैरे. नो नो नो. तर फक्त तिचा एक भाऊ होता जिच्यावर तिला विश्वास होता आणि भाऊ काही खूप जास्त वगैरे शिकून नव्हता, हलकासा ग्रॅज्युएट वगैरे झाला, हार्डली बोट रिपेअर करून राहिला बस. बट त्याचं एक गुड हार्ट होतं की तो सगळ्यांना खुश ठेवत होता आणि दॅट्स अ रिअली गुड थिंग. कारण तिला तोच एक पॉइंट पाहिजे होता की ज्यामुळे तिला जे होणारं बाळ आहे ते तिला खुश ठेवेल. सो शी डिड लॉट. आणि ती लहान मुलगी त्या मुलाजवळ, त्या तिच्या भावाजवळ ग्रोथ झाली, वाढली. अँड देन अशाच प्रकारे एक स्टोरी लाईन आहे का मी आता पूर्ण स्टोरी लाईन तर सांगून बसणार नाही, बट इट्स रिअली नाईस अँड यू हॅव टू वॉच दिस. रिसेंटली मला हे फिल्म पाहिल्यानंतर मला माझी पहिली फिल्म द घरची गोष्ट एक माझी मराठी मूवी आहे जे समोर जाऊन पब्लिश होणार आहे ऑफकोर्स. तर मी बिलकुल त्याच्याबद्दलच थिंक करत होतो की ते घरची गोष्ट एक प्रकारे इमोशनल अटॅचमेंट आहे का, एक भाऊ आहे, घरची कंडिशन नसतात तर, आणि कसं वडिलांनी सरळ हात वरत केले तर सगळं जे काही जिम्मेदारी आहे ती भावावर आली होती. तर त्या भावानी कशाप्रमाणे ती जबाबदारी सांभाळली, कंडिशन कशाप्रमाणे हे केली, स्वतःची लाईफ, फॅमिलीची लाईफ, बहिणीची लाईफ सगळ्यांना एकत्र करून त्यांनी कशाप्रमाणे या जगाला मुंहतोड जवाब दिला. आणि एक अशी स्टोरी लाईन आहे जी मराठी मूवी आहे घरची गोष्ट, जी मी समोर जाऊन बनवीनच. एक मराठी मूवी आहे कारण इथूनच माझं करिअर स्टार्ट होईल. या सो इनफ विथ दिस. ॲक्च्युली वाजले किती, 11:15 वाजले असेल. यस. आणि थकलो तर नाही, बट तसं पोट नाही का खूप जास्त गुडगुड करून आहे, त्यामुळे थोडंसं फिरून राहिलं. सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. एपिसोड नाही, इट्स अ गिफ्टेड 2017. अँड थँक यू.